महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शालेय विद्यार्थ्यांना 1000 वह्यांचं वाटप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रशंसनीय उपक्रम। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ईशान्य मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना श्री प्रमोद मांढरे, सचिव महाराष्ट्र राज्य जिल्हा प्राथमिक प्रशाला सोनारीमधील विद्यार्थ्यांना 1000 वह्यांचं वाटप करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रशांत परुळेकर, उपाध्यक्ष प्रतीक वंजारे, प्रथमेश धुरी, रोहन अवघडे व सोनारी कौडगाव येथील सरपंच, ग्रामस्थ व शाळेतील सर्व स्टाफ उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओव्हाळ, परांडा, धाराशिव। सर, काय सांगाल? अतिवृष्टीमुळे अनेक पिकेचं नुकसान झालंय, लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि एकंदरीत या शाळेच्या बद्दल काय सांगाल? एकंदरीत मी राजेंद्र गपाट, मनसे जिल्हा अध्यक्ष, धाराशिव। की आपल्या भागामध्ये भूम, परांडा, वाशिम तसं पाहिलं तर जिल्ह्यामध्ये भरपूर पाऊस पडलेला आहे। त्याच्यामुळे लोकांची पिकं तर गेली, पण जमिनी सुद्धा वाहून गेलेले आहेत। मग काही विद्यार्थ्यांचे सोशल मीडियावर होते, चॅनलवर होते की विद्यार्थ्यांचे दप्तर सुद्धा घरातून वाहून गेले। म्हणून ह्याची जाण असल्यामुळे अमित साहेबांना ही विद्यार्थी सेनेची टीम या आपल्या शाळेमध्ये, सोनारीच्या शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये जे विद्यार्थी असतात त्यांची वह्या पुस्तकं जी वाहून गेलती त्यांना एक दिलासा द्यावा आणि शिक्षणाची जाण असल्यामुळे अमित साहेबांनी हे साहित्य वाटपाचं धोरण लावलं आणि ती लोक टीम घेऊन आज आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये, सोनारीमध्ये आलेली आहे। एकंदरीत कशा प्रकारे मदत सध्या इथे पोहोचलेली आहे? सरकारच्या माध्यमातून काय काय मदत पोहोचलेली आहे? सरकारच्या माध्यमातून सध्या काहीच मदत पोहोचली नाही, परंतु एक मागच्या 2-4 दिवसाखाली सन्माननीय नांदगावकर साहेब आलते, मनोज चव्हाण साहेब आलते, त्यांना शेतकऱ्याला बियाणं आणि खतं वाटप केलेली आहे। एकंदरीत शाळेमध्ये शिक्षक नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे, कारण की विद्यार्थ्यांना कुठेतरी शिक्षणासाठी अडचण होते, शौचालयाचं इथे समस्या आहे। कशा प्रकारे आपण पाहता याला? जर आत्ताच माहीत झालं तुमच्यापासून इथं शाळेला शिक्षक कमी आहेत, यांच्या 2 दिवसात शिक्षक इथं पोच करायचं, या शाळेला रुजू करायचं आम्ही 100% करू। शिक्षण अधिकारी ह्या जिल्ह्याचे त्यांना 100% भेटून ही समस्या पूर्ण करू। नक्की। सर, काय सांगाल, काय तुटवडा इथे आहे आणि एकंदरीत काय विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत? विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी जे की सांगितलं की 2 शिक्षक इथं कमी आहेत 9वी 10वीसाठी, ते येणं फार गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, जे भौतिक गरजा आहेत त्या भौतिक गरजांमध्ये शौचालय, आधुनिक शौचालय मुलींसाठी वेगळं आणि मुलांसाठी वेगळं, ते होणं फार गरजेचं आहे। याच्याकडे डोळेझाकपणा करून चालणार नाही, कारण आमच्या मोठ्या मुली आहेत त्यांची कुचंबना होते आहे, ते योग्य नाही। आम्ही खूप वेळा मागणी करतोय वेगवेगळ्या ह्याच्यातून, परंतु ते काही अजून काम पूर्ण झालेलं नाही, होताना दिसत नाही। तर ते एक तळमळ आहे की ते काम व्हावं, कारण गावकऱ्यांच्या मदतीने, ग्रामपंचायतीच्या मदतीने आम्ही पाण्याचा बोर घेतलेला आहे, भरपूर पाणी आहे, पाण्याची समस्या सुटलेली आहे। याच गावकऱ्यांच्या मदतीनं, सहकार्यातून या शाळेची जी इमारत आहे ती सर्व रंगरंगोटी, आतील वर्ग रंगरंगोटी खूप छान पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे। आम्हाला गावकऱ्यांनी खूप सहकार्य करतायत, खूप मदत करतायत। फक्त ही अपेक्षा आहे आमची की शौचालय आणि ते शिक्षकाचा प्रश्न सुटणं गरजेचं आहे। नक्की। प्रमोदजी, आपण पाहता इकडे स्वतः आपण आलात आणि वास्तव्यात इथे शिक्षक नाही, किती दुर्दैवी गोष्ट आहे। इथे शिक्षक नाही आहेत ते आत्ताच आम्हाला कळालं आहे, पण याच्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच घेऊ आणि यांच्या संपर्कात राहून हा मार्ग आम्ही लवकरात लवकर काढण्यासाठी प्रयत्न करू। नक्की। एकीकडे डिजिटल होत आहे सर्व गोष्टी आणि एकीकडे बघितलं तर अशा प्रकारे अडचणी विद्यार्थ्यांना होत आहेत, काय सांगाल? ह्या सर्व गोष्टीकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे। ह्या छोट्या छोट्या गोष्टी शिक्षण अधिकारी यांच्याबरोबर ताळमेळ करून याच्यावर लवकरात लवकर मार्ग काढला पाहिजे आणि जर मार्ग काढता येत नसेल तर आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्ग काढता येईल आणि लवकरच आम्ही पण सुद्धा जातीने लक्ष घालून इथे मार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करू। नक्की। सर, पत्रव्यवहार करून सुद्धाही सरकार का लक्ष देत नाहीये का? ह्याकडे विद्यार्थ्यांबरोबर अशा प्रकारे होतंय, काय कारण काय? गेली 3 वर्ष या शाळेमध्ये गणित विज्ञान विषयाचं पद रिक्त आहे आणि त्यानंतर 1.5 वर्ष झालं मराठी समाजशास्त्र विषयाचं माध्यमिकचे 2 पदं रिक्त आहे। मान्य 3 पदांपैकी मी या ठिकाणी कार्यरत एकटा आहे। माझ्याकडं शाळेचा पदभार देखील आहे, त्याचबरोबर एकूण 11 पदं मान्य आहेत आपल्याला, त्यापैकी 5च जण कार्यरत आहेत आणि 5 जणांवर हा सगळा कामाचा ताण सर्वांवर पडलेला आहे। त्याचबरोबर शाळेला
शाळेमध्ये प्राथमिक शाळा आणि प्रशालेमध्ये जवळजवळ 350 विद्यार्थी शिकतात. तर स्वच्छतेचा प्रश्न देखील त्या ठिकाणी निर्माण होतो. शाळेसाठी 2 परिचारक आणि क्लर्कचं पद पण मान्य आहे. तशी आपण शासनाला पत्राच्याद्वारे वारंवार मागणी केलेली आहे आणि शासन स्तरावरून ही पदं लवकरात लवकर भरतील असं आम्हाला सांगण्यात येतं. अत्याधुनिक होत चाललेलं आहे, सर्व जगच आता डिजिटल होत चाललेलं आहे. मुलंही तशा प्रकारे पुढे वाढणं, काळासोबत पुढे वाढणं गरजेचं आहे. सरकारच्या माध्यमातून ज्या गरजा आहेत त्या इथे भेटत आहेत का, पुरवल्या जात आहेत का, वेतन वाढून देण्यात आलेलं आहे का, काय सांगाल? तर बदलत्या युगाप्रमाणे जे काही शैक्षणिक आवश्यक आहे, स्मार्ट टीव्ही म्हणा किंवा जे सर्व काही साहित्य शासनाच्या वतीने आपल्याला पुरवण्यात आलेलं आहे. परंतु जो मेन घटक आहे शिक्षक, ज्याच्या माध्यमातून हे विद्यार्थ्यांना मिळणार आहे, त्या घटकाच्या अभावामुळं कुठेतरी ते विद्यार्थ्यांना कमी पडते असं मला वाटते. त्यामुळे काय सरकारला मागणी करायला आपण की लवकरात लवकर या ठिकाणी माध्यमिकची पदं द्यावीत. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा जवळ आलेली आहे आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये त्याकरिता शासनाने या प्रश्नाची दखल घ्यावी आणि सहकार्य करावं एवढं. आज एकंदरीत मनसेचे पदाधिकारी इथे पोहोचलेत, त्यांनी एक हात मदतीचा वाढवलेला आहे, काय सांगाल एकंदरीत? सन्माननीय अमित दादा आणि त्यांचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं मुख्याध्यापक, प्रशाला, शिक्षक, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करेल, त्यांना धन्यवाद देईल की त्यांचा एक हात मदतीचा हा जो उपक्रम आहे, या उपक्रमातून आमच्या विद्यार्थ्यांना एक नवीन ऊर्जा, चैतन्य निर्माण झालेला आहे, मदतीचा हात मिळाला आहे. की सरांनी सांगितल्याप्रमाणे की एक छोटीशी का होईना मदत, पण संकटकाळी जी काही मदत केलेली आहे ती आभाळ एवढी आमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी आहे आणि नक्कीच विद्यार्थ्यांना याचा खूप खूप फायदा होईल. आमचेही विद्यार्थी या ठिकाणी या सर्व प्रसंगातून प्रेरणा घेऊन जिद्दीने पुढे जातील. नक्की. खूप खूप धन्यवाद दिलेले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.